आज कोरोना या जागतिक महामारीच्या भीषण अशा प्रकारच्या संकट काळामध्ये आणि सर्व विश्वच त्या संकटातून जात आहे आणि या महामारीचं अजून पाहिजे तसं हमखास रामबाण औषध अजून मिळालेलं नाही किंवा अजून वॅक्सिन सुरू किंवा शोध लागलेला नाही, लस मिळालेली नाही आणि त्यामुळे सर्व जगाचं जे लक्ष आहे ते माणसाची प्रतिकारशक्ती वाढवण्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, सगळ्यांचा चिंतेचा विषय आणि जो काही सर्व चिंतनाचा विषय हा माणसाची प्रतिकारशक्ती वाढवणे हा आहे. आता ही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही आयुर्वेदिक औषधं, काही काढे वगैरे आपण सर्वजण जाणतो. या तात्कालिक उपायांच्या बरोबरच दीर्घकालीन जे उपाय आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने माणसाची प्रतिकारशक्ती वाढवणं शरीराची नेहमीसाठीची. कारण या संकटाच्या नंतरसुद्धा अनेक संकटं येऊ घातलेली आहेत, येऊ शकतात. कारण माणसाने प्रकृतीचा एवढा ऱ्हास केलेला आहे की अशा प्रकारची संकटं येऊ शकतातच. तर त्यामुळे या सगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शरीर सक्षम होणं आणि त्यासाठी जसं आपल्या संत कबीरांनी म्हटलेलं आहे, जैसा खावे अन्न वैसा बने मन. आणि मन हे जे आहे ते शरीराशी जोडलेलं आहे. त्यामुळे जसं मन असेल तसं शरीर असतं किंवा जसं शरीर असतं तसं मन असतं. त्यामुळे आपलं शरीर हे चांगलं निरोगी सुदृढ प्रतिकारशक्ती असलेलं असणं आणि त्यासाठी आपलं अन्न जे आहे ते चांगलं शुद्ध विषमुक्त असणं ही खूप मोठी काळाची गरज आहे. आता हे अन्न कसं मिळेल सगळ्यांना? शेतकऱ्यांना तर पाहिजेच, शेतकरीसुद्धा नागरिक आहेत किंवा माणसं आहेत, त्यांनाही पाहिजे आणि सर्व जनतेलाही पाहिजे. तर हा जो विषय आहे हा आत्ताच्या सध्याच्या शेतीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना समजून सांगणं ही खूप कठीण गोष्ट आहे. कारण शेतीच्या देशाच्या गेल्या 60-70 वर्षाच्या एका चुकीच्या धोरणामुळे आणि लोकांच्याही दुर्लक्षामुळे शेतीचा एक खूप मोठा प्रश्नांचा गुंता झालेला आहे. जसं एखादा आपण पतंगाचा मांजा असतो, तर मांजाचा जर गुंता झाला तर तो सोडवणं ही अत्यंत अवघड गोष्ट असते. कारण त्या हाताला मांजा लागू शकतो, इकडून एका बाजूने ओढलं तर दुसऱ्या बाजूनी गाठ पडते. अशा प्रकारचं एक खूप जटिल असा प्रश्न शेती आणि शेतकऱ्यांचा निर्माण झालेला आहे. असा हा जटिल प्रश्न जेव्हा निर्माण होतो तेव्हा जसं मला आठवतं की मी इंजिनिअरिंगला असताना आमचे एक प्राध्यापक होते, ते नेहमी म्हणायचे, इफ यू आर इन डिफिकल्टी गो टू फंडामेंटल्स. मुळाकडे जा. मुळाकडे गेल्याशिवाय तुम्हाला या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मुळातून शोधता येणार नाही. नुसतं फळाकडे जाऊन वरवरची उत्तरं शोधण्यात काही अर्थ नाही. कोणतंही सरकार याच्या पुढेही आलं तरीसुद्धा तातडीने कोणताही तात्कालिक काही निर्णय घेतला तरीसुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतीचा प्रश्न हा इतका साधा नाही आहे की जो असा कुठल्या तरी एखाद्या निर्णयाच्या फटकाऱ्याने किंवा एखाद्या कायद्याने किंवा एखाद्या कुठल्या कर्जमाफीने सुटणार असा प्रश्न नाही आहे. तर या प्रश्नाच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला स्वातंत्र्याच्या वेळेच्या परिस्थितीमध्ये जावं लागणार आहे. आपण सर्वजण जाणतो 47 साली 15 ऑगस्टला आपला देश स्वतंत्र झाला आणि त्यावेळेला आपल्या देशाचे पिता महात्मा गांधी यांनी आणि सांगितलं होतं की या देशाचा जर विकास करायचा असेल तर आपल्याला खेड्यांचा विकास करावा लागेल. शेतकऱ्यांचा, शेतीचा, गावांचा विकास झाल्याशिवाय आपण
या देशाचा विकास करू शकत नाही, कारण आपला देश पूर्णपणे शेतीप्रधान आणि शेती आधारित उद्योग प्रधान अशा प्रकारचा देश अनादी काळापासून राहिलेला आहे. परंतु आपण सर्वजण जाणतो की आपल्या देशाचे जे पहिले पंतप्रधान झाले जवाहरलाल नेहरू यांचं सगळं शिक्षण लहानपणापासून हे इंग्लंडमध्ये झालेलं होतं आणि त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर सगळा इंग्लंडची परिस्थिती होती. इंग्लंड हा काही शेतीप्रधान देश नाही, त्यामुळे त्या ठिकाणी उद्योगाची गरज खूप होती आणि आपण सर्वजण जाणतो की भारतातल्या जनतेचं शोषण अतिशय मोठ्या प्रमाणावर करून त्यांनी त्या ठिकाणी आणि औद्योगिक क्रांती घडवून आणली आणि त्या औद्योगिक क्रांतीचं जे काही चित्र होतं ते नेहरूजींच्या डोळ्यासमोर होतं की देशाचा विकास हा औद्योगिक क्रांतीतून होऊ शकतो आणि म्हणून त्यांनी भारतामध्ये सुद्धा या औद्योगिक क्रांती करण्याच्या संदर्भामध्ये आणि प्रयत्न करायला सुरुवात केली. महात्मा गांधींचा सल्ला त्यांनी म्हटलं की ह्या नंतर बघू, आपण शेती, शेतकरी, खेडी, गावं याचा विचार नंतर करूया, सुरुवातीला आपण देशाचं औद्योगिकीकरण करूया. आणि या औद्योगिकीकरणाच्या अंतर्गत त्यांनी आणि मग मोठे मोठे कारखाने शहरांमध्ये सुरू झाले. जागतिक बँक असेल, मग IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, अशा प्रकारचे जे मोठ्या मोठ्या संस्था होत्या त्यांच्याकडनं कर्ज घेऊन अशा प्रकारचे मोठे मोठे उद्योग आपल्या देशात सुरू झाले. आणि मग या उद्योगांमध्ये काम करण्यासाठी आणि आपण जाणतो की खेड्यामधून शेतकऱ्यांची मुलं लोंढेच्या लोंढे, हजारोंचे लोंढे हे शहराकडे जाऊ लागले. एखाद्या शेतकऱ्याला जर 4 मुलं असतील तर त्यातली 3 जी हुशार मुलं होती ती सगळी शहरांकडे गेली आणि ती या कारखान्यांमध्ये काम करायला लागली. आणि ही काम करायला लागली तर ती त्यांना काही फार मोठं काही त्या ठिकाणी सुख मिळालं नाही, ते चाळींमध्ये झोपड्यांमध्येच राहिली. आणि जो काही करत नव्हता, फारसं काही हुशार नव्हता, असा एक मुलगा शेतीमध्ये ठेवून दिला. त्यावेळेला शेत्यासुद्धा खूप मोठ्या होत्या, 50 एकर 100 एकर अशा प्रकारच्या शेत्या होत्या, विभाजन झालेलं नव्हतं. आणि त्यामुळे या मोठी शेती करण्यासाठीचं जी परिस्थिती होती ती या शेतकऱ्याकडनं काही झालं नाही आणि त्यामुळे शेतीतलं उत्पादन कमी झालं. या स्वातंत्र्याच्या पूर्वीच इंग्रजांनी ही शेतीचा हा कणा मोडूनच टाकलेला होता. तो विषय आज आपण करणार नाही कारण आपल्याला एवढा वेळ नाही. परंतु शेतीतलं उत्पादन हळूहळू कमी व्हायला लागलं. गुरंढोरं कमी झाली, शेणखतं कमी झाली, हळूहळू उत्पादन इतकं कमी झालं की ज्यावेळेला लालबहादूर शास्त्रींनी आपल्या देशाची धुरा सांभाळली त्यावेळेला देशाची परिस्थिती अशी होती की देशाचा अर्धा खजिना हा अन्नधान्य आयातीतच जायला लागला. म्हणजे अर्धा खजिना हा अन्नधान्याचं खरेदी करण्याचा जाऊ लागला होता. आणि त्यामुळे देशाच्या नेतृत्वाला, धोरणांना चिंता पडली की आता आपल्या देशाचा विकास कसा होईल. आणि म्हणून त्यांनी विचार करायला सुरुवात केली की आता शेतीतलं उत्पादन वाढलं पाहिजे. इतक्या दिवस तर वाढवण्यासाठी काही प्रयत्न केले गेले नाहीत, तर आता उत्पादन वाढलं पाहिजे, देशाची गोदामं पुन्हा भरली पाहिजेत. आणि त्याच वेळेला हे हरित क्रांतीचे वारे वाहायला सुरुवात झालेली होती की लवकर उत्पादन वाढ होण्यासाठी हरित क्रांतीचा स्वीकार केला पाहिजे. तर ही जी काही गोष्ट होती ही जी संधी होती, या संधीची वाट अमेरिकेसारखे किंवा युरोपातले काही देश वाट पाहत होते. कारण अमेरिकेसारखे देश किंवा काही युरोपातल्या देशांनी दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये असं ठरवलं होतं की सुरुवातीला आपण युद्धात भाग घ्यायचा नाही आणि फक्त युद्धासाठी लागणारे बॉम्ब आणि शस्त्रास्त्र तयार करायची आणि या देशांना विकायची आणि खूप मोठा धंदा करायचा. त्यांना वाटलं होतं की हे युद्ध 20-25 वर्ष चालेल. परंतु आपण सर्वजण जाणतो की अमेरिकेलाच युद्धात उडी घ्यावी लागली आणि अमेरिकेने या जपानवरती 2 अणुबॉम्ब टाकले. 1945ला हे भीषण बॉम्ब पडल्यानंतर लाखो लोक एकदम मृत्युमुखी पडले आणि त्यामुळे सगळं जग हादरलं आणि त्यामुळे हे जग हादरून हे युद्ध थांबलं. आता हे युद्ध थांबल्यानंतर या देशांना चिंता पडली की आता आपला माल कोण विकत घेणार, आता आपलं बॉम्ब शस्त्रास्त्र कोण विकत घेणार. त्यांचे कारखाने बंद पडायला लागले. त्यावेळेला त्यांच्याकडच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केलं आणि त्यांनी विचार असा केला की आता हे बॉम्ब विकले जात नाहीत तर आपण आता दुसरे बॉम्ब तयार करू. मग त्यांनी पहिला जो बॉम्ब तयार केला त्याच रसायनांपासून, त्याचं नाव आहे युरिया.
हा युरिया नावाचा एक बॉम्ब तयार केला, दुसरा तयार केला सुपर फॉस्फेट, तिसरा DAP. अशा प्रकारची रासायनिक खतं जो कच्चा माल बॉम्बला लागतो, शस्त्रास्त्रांना लागतो, रासायनिक शस्त्रास्त्रांना लागतो, तोच कच्चा माल वापरून त्यांनी आणि रासायनिक खतं आणि कीटनाशकं तयार करायला सुरुवात केली. आणि भारतासारख्या भुकेल्या देशांना आणि मोठ्या प्रमाणावर द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला आपले शेतकरी तयार नव्हते. शेतकरी आपले जे आजोबा पणजोबा असतील तर ते हे रासायनिक खत टाकायला तयार नव्हते, कारण वर्षानुवर्ष हजारो वर्षांपासून आपली जी शेती आहे ही गाईच्या शेण गोमूत्रापासूनच जिवंत राहिलेली आहे, म्हणून ते तयार नव्हते. पण सरकारचाही नाईलाज होता. सरकारलाही हे आता उत्पादन वाढवायचं होतं, म्हणून सरकारने त्यासाठी BDO नेमले. आणि हे आत्ताचे जे BDO आहेत हे त्यासाठी नेमलेले आहेत, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर्स. तर त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करून प्रचार करून हे रासायनिक खतं विकायला सुरुवात केली. आणि खतं जेव्हा पडायला लागली तेव्हा या खताची सवय लागायला लागली. पण त्या सरकारने त्या खताच्या शिफारसीवर लिहिलेलं होतं, थोडीशी काळजी घेतलेली होती जमिनी खराब होऊ नयेत म्हणून, की या खताच्या शिफारसीवर असं लिहिलं होतं की ही खतं वापरताना तुम्हाला जर ही खतं चांगली लागू पडायची असतील तर एकरी 20 गाड्या शेणखत टाकलं तरच हे खत चांगलं काम करेल, नाही तर करणार नाही. पण ती शिफारस छोट्या अक्षरात लिहिलेली होती, जसं आपण तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं की हे तंबाखू खाल्ल्यावरती कर्करोग होणार आहे, कॅन्सर होणार आहे, पण ते कोणी वाचत नाही. त्याच पद्धतीने लोकांनी हे काही वाचलं नाही, रासायनिक खतं टाकायला सुरुवात केली. आता सुरुवातीला जमिनीमध्ये शेणखताचं प्रमाण भरपूर होतं. शेणखतं खूप मोठ्या प्रमाणावर असायची, कारण गुरढोर खूप होती. जोपर्यंत शेणखताचं प्रमाण जमिनीमध्ये होतं आणि पंजाबमध्ये तर आपण जाणतो की जवळजवळ 20-20 गोण्या खतं टाकून 50-50 क्विंटल गहू उत्पादन केलं. आणि जवळजवळ एक 5-7-10 वर्षामध्येच भारताची अन्नधान्याची गरज भागली, सगळी गोदामं भरली, आपण स्वावलंबी अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झालो. परंतु जमिनीला सवय लागली युरिया DAP सुपर फॉस्फेटची, आणि ती सवय चालू राहिली. लोकांनी मोठ्या प्रमाणावर हे रसायने टाकायला सुरुवात केली. आणि जसजसे आणि शेणखताचं प्रमाण कमी होत गेलं तसतसं जमिनीमध्ये नुसतीच रसायनं पडायला लागली आणि हळूहळू शेती ही नापीक व्हायला सुरुवात झाली. जसजशी शेती नापीक व्हायला सुरुवात झाली, उत्पादन कमी व्हायला लागलं, शेतकरी चिंतेत पडला. हा सरकारकडे गेला, सरकारला विचारलं की आता काय उपाय आहे याच्यावरती. त्याला सरकारकडे काही पर्याय नव्हता. सरकारने परत एकदा युरोपातल्या आणि अमेरिकेसारख्या देशांकडे धाव घेतली आणि ते देश म्हणाले की आता तुमचं बियाणं काम नाही करत, आमचं बियाणं आता तुम्ही घ्या. आणि त्यावेळेला हायब्रिड बियाणं त्यांनी दिलं, दुसरा फास शेतकऱ्यावर टाकला. आणि हे हायब्रिड बियाणं सुरुवातीला खूप चांगलं उत्पादन देऊ लागली, कारण त्यावेळेला वेळेवर पाऊस, वेळेवर ऊन, वेळेवर थंडी आणि प्रत्येकाच्या बांधावरती झाडं होती, वेळेवर सगळं वातावरण असायचं चांगलं. आणि त्यावेळेला पाण्याचं प्रमाणसुद्धा जमिनीमध्ये आणि शेतीला पाणीसुद्धा चांगलं असायचं. आणि त्यामुळे ज्या हायब्रिड बियाणांनी खूप चांगलं उत्पादन दिलं. पण आपण जाणतो की नंतरच्या काळामध्ये आपण सगळी बांधावरची लिंबाची झाडं आपली तोडून टाकली, जंगलं तोडली, मोठे मोठे कारखाने उभे राहिले, गाड्या घोड्या वाढल्या, प्रदूषण वाढलं आणि पावसाचं प्रमाण हे कमी जास्त होऊ लागलं. मध्येच धुई पडते, मध्येच गारा पडतात आणि वातावरण खूपच अत्यंत असमतोल पर्यावरणाचा सुरू झाला. आणि त्याच्यामुळे हे हायब्रिड बियाणं उत्पादन देईना, कारण हायब्रिड बियाणं हे ICU मधलं बाळासारखं असतं, त्याला आदर्श वातावरण असलं तर ते उत्पादन चांगलं देतात. आणि त्यामुळे हे हायब्रिड बियाणं काम करणं असं झालं. याशिवाय हायब्रिड बियाणं हे नपुसक असतं, त्यामुळे ते हायब्रिड बियाणं हे दरवेळेला शेतकऱ्याला कर्ज घेऊन बियाणाच्या खरेदीसाठी दुकानदाराकडे जावं लागायचं. तिसरी गोष्ट, हे बियाणं हे फुसकं बियाणं आहे, याच्यामध्ये सत्व नाही. की 40-50 वर्षापूर्वीचा तरुण हा 100 किलोचं पोतं सहज उचलायचा, पण आत्ताचा तरुण हा 20-25 किलोचं पोतं सुद्धा उचलायला तयार नाही, त्याची तेवढी ताकद राहिलेली नाही. त्यामुळे अशा प्रकारचं नुकसान या सगळ्या पिढीचं झालं. आणि हे निसत्व आणि अशा प्रकारचं नपुसक बियाणं सगळीकडे पसरलं. आणि उत्पादनसुद्धा कधी आलं तर खूप चांगलं येतं, नाही तर खूप एकदम शेतकरी गाळामध्ये जातो. त्यामुळे उत्पादन खूप कमी झालं. आणि तिसरी गोष्ट अशी घडली की जसजसा हा शेतकरी युरिया टाकायला लागला,
आणि हे युरिया काय करतो, तर युरिया जेवढा जास्त टाकू तेवढं पानामध्ये नायट्रेट्स असतात आणि हे नायट्रेट्स काय करतात की रस शोषक किडींना आमंत्रण देतात आणि रस शोषक किडी मोठ्या प्रमाणावर येऊ लागतात. आणि जसं जसं युरिया वाढायला लागला तसं तसं रस शोषक किडी वाढायला लागल्या. आणि आपण जाणतो की जसं आपल्याला आमंत्रण असलं की आपण जातो कोणाच्याकडे जेवायला, तसं ह्या रस शोषक किडींना आमंत्रण मिळायला लागलं युरियामुळे. आणि ते रस शोषक किडी मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्यावर खूप मोठी कीड निर्माण व्हायला लागली. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याकडे कोणत्याही प्रकारची कीटनाशकं नव्हती आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा परेशान झाला, पुन्हा सरकारकडे गेला, पुन्हा सरकार याच देशांकडे गेलं आणि त्या ठिकाणी मोठे मोठे राक्षस बसलेले होते, मोन्सॅन्टो, सिंजेंटा, बायर अशा प्रकारचे, की ज्यांची अर्थ जी त्यांचं जे बजेट आहे ते भारताच्या बजेटपेक्षा जास्त आहे, अशा प्रकारचे मोठ्या मोठ्या कंपन्या. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काळजी करू नका. सुरुवातीला तर त्यांनी सांगितलं युरोपातल्या देशांनी की तुम्ही काय करा, त्यावेळेला उत्पादनसुद्धा नव्हतं जास्त कीटनाशकांचं त्या युरोपाच्या देशामध्ये सुद्धा. त्यांनी सांगितलं की दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर आमच्या देशात खूप डास झालेले होते आणि ते डास मारण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर DDT निर्माण केलेलं होतं आणि हे DDT मारून आम्ही आमचे डास मारलेले आहेत. आता आमच्याकडे DDT मोठ्या प्रमाणावर उरलेलं आहे, तुम्ही हे DDT घेऊन जा आणि तुमचे जे काही किडे असतील ते मारा. आता हे DDT घेऊन आलो आपण मोठ्या प्रमाणावर, ते डासने हे किडे मारायला सुरुवात केली आणि हे किडे मारायला सुरुवात केल्यावर लक्षात आलं की ही पिढी मेली, पहिली पिढी, परंतु दुसरी पिढी त्याच्यापेक्षा जास्त बलवान आली आणि हे DDT जे होतं ते सगळीकडे पसरलं आणि जमिनीत पसरलं, पाण्यात पसरलं, माणसाच्या रक्तामध्ये गेलं, आईच्या दुधामध्ये सुद्धा DDT सगळीकडे हे DDT पसरलेले, कारण ते 700 वर्ष संपत नाही. तर अशा प्रकारचे DDT गेलं, पण किडे तर काही जात नाही, दुसरी पिढी अजून त्याच्यापेक्षा जास्त बलवान आली. मग या कंपन्याने सांगितलं की आता तुम्ही आणि रोगर घ्या, मग एंडोसल्फान घ्या आणि ते एंडोसल्फान, रोगर अशा प्रकारचं सुरू झालं आणि ते मारायला सुरुवात केली शेतकऱ्यांनी. पण आपण सर्वजण जाणतो की हे सगळं मारल्यानंतर तिसरी पिढी त्याच्यापेक्षा बलवान आली, कारण आपल्या सगळ्यांचा जो बाप आहे, जो सगळं जीवन देणारा आहे, तो सगळा वर बसलेला आहे आणि त्यांनी निर्माण केलेली सृष्टी जर आपण मारून टाकू लागलो तर तो आपल्याला सोडणार आहे का? तर तो सोडत नाही आपल्याला. त्याच्या दरबारातला नियम काय आहे? जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. त्याचा नियम आहे जिओ और जीने दो, जगा आणि जगू द्या किंवा जगवा. पण आपण सर्व त्यांनी निर्माण केलेली सृष्टी मारायला लागलो, त्याच्यामुळे अजून पुढची पिढी अजून भारी आली, त्याच्यापेक्षा पुढची पिढी भारी आली, मग गाणे मोनोपोल आले. आता तर त्याच्यापेक्षा पुढे 19,000 रुपये लिटरचं कोराजन आलं तरीसुद्धा रोगराई नियंत्रणात येत नाही आहे. आणि शास्त्रज्ञांचं तर म्हणणं असं आहे की अजूनही तुम्ही याच्यापेक्षा भारी औषधं निर्माण केली तर अशा प्रकारचे किडे निर्माण होणार आहेत की जे माणसालाच खाणार आहेत, अशा प्रकारचे किडे निर्माण होणार आहेत. आणि मग भगवंताच्या पुढे माणसाचं काही चालत नाही. आपण सर्वजण जाणतो आता कोरोना हे जे काही आलेलं आहे त्याचाच परिपाक आहे आणि अशा प्रकारे आपलं काही चालणार नाही याच्या पुढे. आणि याशिवाय भगवंताचा प्रसाद आपल्याला मिळणार आहे, कारण त्या भगवंताच्या दरबारामध्ये वशिलेबाजी नाही आहे. जसं कर्म केलं तसं त्याला फळ मिळत असतं. त्या भगवंतानी भगवान श्रीकृष्णाला, रामाला सोडलेलं नाही, राजा हरिश्चंद्राला सोडलेलं नाही आहे. तर आपण कोण लागून गेलो? तर आपल्याला सुद्धा, शेतकऱ्यांना सुद्धा आणि सगळ्या जनतेला सुद्धा याचं फळ भोगावं लागत आहे, कारण भगवंताचा प्रसाद प्रत्येकाच्या घरोघरी मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि कोणता प्रसाद आहे हा? तर हा प्रसाद आहे BP आहे, शुगर आहे, मग पॅरालिसिस आहे, हार्ट अटॅक आहे आणि कॅन्सरसारखा भयानक घराघरात पसरणारा आजार आहे. अशा प्रकारची रोगराई प्रचंड वाढलेली आहे. म्हणजे शेतकरी हा सगळ्या बाजूनी संकटात सापडलेला आहे. एक तर तो खतांसाठी पैसे खर्च करतो, बियाणांसाठी कर्ज काढतो, त्याच्यानंतर कीटनाशकांसाठी कर्ज काढतो, त्याशिवाय त्याला कोणताही भाव मिळत नाही. आपसामध्ये भांडणं लावून देणारे मोठे सगळ्या प्रकारचे राजकीय पक्ष आहेत. शेतकऱ्याचं अराजकीय संघटन होऊ देत नाहीत. शेतकऱ्याला आपसामध्ये भांडणं त्यांचं लावून देतात. अशा प्रकारच्या भयानक परिस्थितीतून शेतकरी हा आत्महत्येकडे जाऊ लागला आणि लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ लागलेल्या आहेत. आता या सर्व परिस्थितीवरती काय उपाय आहे? तर आपल्याला याच्यात सुद्धा खोलात जावं लागणार आहे.
आपण सर्वजण जाणतो, आपल्या हिंदू धर्मामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा पृथ्वी माता संकटात सापडते तेव्हा काय करते ती, तर ती गोमातेचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे जाते आणि तिला म्हणते की आता ब्रह्मदेवा, आता मला वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग सांग. आणि अशाच प्रकारचे कलियुगामध्ये ही गोमातेचं रूप घेऊन जेव्हा पृथ्वी माता गेली तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं, आता गोमाते तूच या सगळ्या पृथ्वीला आणि या मानवमात्राला वाचव आता. आणि म्हणून या गोमातेलाच आपल्याला सर्वांना वाचवण्यासाठी आता या ब्रह्मदेवानी पाठवलेलं आहे. आणि मग ही गोमाता कसं वाचवणार आहे, कारण या गोमातेचा आपण सर्वजण जाणतो की गोमातेच्या शरीरामध्ये आणि 33 कोटी देवता तर आहेतच, परंतु ज्या शेतीसाठी शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाच्या देवता आहेत त्यांचा वास कुठे आहे, तर लक्ष्मीचा वास हा गोमयामध्ये आहे. गोमय वसते लक्ष्मी, म्हणजे शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे आणि गोमूत्रामध्ये धन्वंतरीचा वास आहे. ही धन्वंतरी देवता ही आरोग्याची देवता आहे. गोमूत्र हा आपण जाणतो की सर्वजण जाणतो की 108 रोगांवरती, आणि गोमूत्र हा एक चांगला उपाय आहे. पाणी, तर या परिस्थितीमध्ये गोमातेचं शेण हे सर्वात महत्त्वाचं ठरलेलं आहे. कारण गोमातेच्या शेणामध्ये आपण जाणतो की आपण सर्वजण जाणतो की शेतीला लागणारे जे काही उपयुक्त जीवाणू आहेत ते सर्व जीवाणू हे गोमातेच्या शेणामध्ये आहेत. आणि किती आहेत, ते 1 ग्रॅम शेणामध्ये 300 कोटी जीवाणू आहेत. 300 कोटी जीवाणू हे 1 ग्रॅम शेणामध्ये आहेत. 300 कोटी म्हणजे आपण लक्षात, आपल्याला आकडा सुद्धा लवकर लिहिता येणार नाही अशा प्रकारचा आकडा आहे. तर आणि हे जीवाणू कसं आहे, तर हे जीवाणू अत्यंत सूक्ष्म आहेत, ते डोळ्यांनी दिसत नाहीत. पण या जीवाणूंचं एक वैशिष्ट्य आहे. ते वैशिष्ट्य काय आहे, तर या जीवाणूंना जर चांगलं खायला प्यायला मिळालं, चांगलं वातावरण, मायक्रो क्लायमेट आणि चांगलं जर अन्न त्यांना मिळालं तर ते जीवाणू 20 मिनिटामध्ये दुप्पट होतात. मग आपण काय करायला पाहिजे की गोमातेचं 10 किलो शेण, 5 ते 10 लिटर गोमूत्र, 1 किलो गूळ आणि 1 किलो बेसन पीठ आणि बांधावरची मुठभर माती, ही एका प्लास्टिकच्या 200 लिटरच्या टाकीमध्ये आपण जर हे पाणी टाकून त्याच्यामध्ये हे सगळं मिसळलं तर आपण पोतं झाकलं, 3 दिवस ठेवलं, रोज सकाळ संध्याकाळ ढवळलं, सावलीमध्ये ते टाकी ठेवायची आपल्याला, तर 3 दिवसामध्ये काय तयार होतं, तर हे जीवामृत तयार होतं. हे कसं तयार होतं, काय तयार होतं हे, तर आपल्याला मी सांगितलं की हे जीवाणू कसे आहेत, तर चांगलं खायला प्यायला मिळालं तर 20 मिनिटात दुप्पट होतात. मग चांगलं खायला प्यायला म्हणजे काय, तर जसं आपल्याला भजे शिरा आवडतो का नाही, तसं या जीवाणूंना सुद्धा भजे शिरा आवडतो. आणि हे जीवाणू, आता आपण गूळ बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकलं की याच्यामध्ये भजे शिरा तयार होतो आणि हे जीवाणू ते खातात आणि पटापट वाढतात. तर अशा प्रकारचं वाढ त्यांची सुरू होते आणि 20 मिनिटामध्ये दुप्पट होतात. मग 20 मिनिटात जर दुप्पट होत असतील आणि 1 ग्रॅम शेणाचे 300 कोटीचे 600 कोटी होत असतील 20 मिनिटात, तर 10 किलो शेणाचे आणि 3 दिवसामध्ये किती होतील, मोजता येतील का? संगणकाला जर विचारलं तर संगणक सांगेल की इन्फायनाईट म्हणजे अगणित अनंत कोटी जीवाणूंचा महासागर त्या टाकीमध्ये तयार होतो, की जो महासागर आपल्याला 1 एकरसाठी आणि 15 दिवसासाठी पुरतो. ते 200 लिटरचं द्रावण आपल्याला 1 एकर पाण्यामध्ये, 1 एकर शेतीमध्ये हे पसरायचं आहे, पाण्याबरोबर द्यायचं आहे, त्याची ड्रेंचिंग करायची आहे. गाळून आपण चांगलं गाळलं तर ड्रीपमधून सुद्धा आपण देऊ शकतो. तर अशा पद्धतीचं हे जीवामृत आपल्याला द्यायचं आहे. आता हे जीवामृत कसं काम करतं, तर जीवामृतात हे जीवाणू आहेत, सगळ्या प्रकारचे जीवाणू आहेत. मग फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत, पोटॅशियम सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत, मग युरिया ओढणारे, हवेतून युरिया शोषणारे, नायट्रोजन शोषणारे जीवाणू त्याच्यामध्ये आहेत. मग अनेक प्रकारचे जीवाणू आहेत. मग आपण अनेक प्रकारच्या चांगल्या बुरशी, मायक्रोरायझा सारख्या त्याच्यामध्ये आहेत. अशा जे म्हणून उपयुक्त आहेत सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि मग त्या जीवाणूंचं काम सुरू होतं, कारण ते जीवाणू जे आहेत ते भगवंतानी त्यांना काम दिलेले ते पूर्ण करतात आणि मगच मरतात. ते जीवाणू काही सेकंद जिवंत राहतात.
ते काय आपल्यासारखे 5-50 वर्ष जगत नाहीत. पण त्यांना भगवंताने काय काम सांगितलेलं आहे? त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या वेळेला तुमचा जन्म होईल आणि तुमचा जे काही स्पर्श आहे तो मातीला झाला की तुमचं पहिलं काम असं आहे, त्या मातीमध्ये कोणती मुळी उपाशी आहे ते तुम्ही बघायचं आणि त्या मुळीला कोणती भूक लागलेली आहे ते बघायचं आणि त्या जीवाणूंनी ते अन्न त्या मुळीला द्यायचं. मग त्या मुळीला बोरानची भूक लागलेली आहे तर जमिनीमध्ये जो बोरान आहे कच्चा, त्याचं रूपांतर पक्क्या बोरानमध्ये करायचं, अनअवेलेबल टू अवेलेबलमध्ये करायचं. मग त्या मुळीला जर फॉस्फरसची भूक लागली असेल तर फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरियानी त्यात जायचं आणि त्यात फॉस्फेट काढून ते फॉस्फेट मुळीला द्यायचे. आणि मुळीने काय करायचं, ते या मुळींनी या जीवाणूंना जगवायचं. म्हणजे भगवंतानी कशी योजना केलेली आहे तर जगा आणि जगवा, जगा आणि जगू द्या. पण आपण काय योजना केलेली आहे, मारा आणि मरू द्या. आणि त्यामुळे आपण स्वतः सुद्धा मरत आहोत. त्यामुळे आपल्याला आता जगा आणि जगू द्या, जगा आणि जगवा या तंत्राला म्हणतात नैसर्गिक शेती, प्राकृतिक शेती. नैसर्गिक शेतीचा हा विषय आपल्याला समजून घ्यावा लागणार आहे. आणि त्याचबरोबर या जीवाणूंचं काम काय आहे, तर हे जीवाणू काय काम करतात तर जमीन भुसभुशीत करतात. हे जीवाणू काय करतात तर यांच्या वासामुळे गांडुळं आकर्षित होतात. जी खोलात जाऊन बसलेली आहे आपल्या केमिकलच्या माऱ्यामुळे, ही गांडुळं आता परत वर येतात. आपल्यापैकी बरेच जण हे शेती आज करत आहेत आणि त्यांना जाणवत आहे की या प्रकारचं आणि जेव्हा आपण जीवामृत वापरायला सुरुवात करतो त्यावेळेला गांडुळं यायला सुरुवात होतात. आणि ही गांडुळं किती येतात तर गांडुळं आपल्याला लक्षात येईल की आपण जर 6 महिन्यापर्यंत हे जीवामृत दर 15 दिवसाला टाकलं तर एका स्क्वेअर फुटात कमीत कमी 2 गांडुळं आपल्याला दिसतील. आणि हे गांडूळ काय काम करतं, भारतीय शिदोड गांडूळ जो आहे तो गुलाबी रंगाचा, तो रोज 10 वेळा खाली जातो, 10 वेळा वर येतो, जमीन भुसभुशीत करतो आणि रोज 1 ग्रॅम खत विष्ठेच्या रूपात देतो. आता रोज गांडूळ जर 1 ग्रॅम खत असं रोज 1 ग्रॅम खत देतो आणि एका स्क्वेअर फुटात 2 गांडूळ आहेत तर एका एकरमध्ये किती आहे तर 43,000 गुणिले 2, 86,000 गांडुळं याच्यामध्ये काम करायला सुरुवात करतात. 86,000 ग्रॅम खत रोज तयार होतं आणि जे खत जगातलं सगळ्यात श्रेष्ठ खत आहे. अशा प्रकारचं खत जर 86 किलो खत जर रोज आपल्या एका एकरला आणि सगळ्या प्रकारचे घटक असलेलं खत जर मिळायला लागलं तर आपल्याला इतर वरून खत टाकायची गरज पडणार आहे का तर नाही. अशा प्रकारचं खत हे गांडुळं तयार करतं. म्हणजे खतांचा कारखाना जमिनीतच तयार होतो. फक्त गांडुळांना काय लागतं तर गांडुळांना आच्छादन लागतं. गांडुळांना आच्छादन कसं लागतं तर आपल्याला लक्षात येईल की आपण सर्व शेत्या या स्वच्छ करून टाकतो आणि आपल्या सगळा काडी कचरा जाळून टाकतो. असं म्हणतात की आपण जर तो काडी कचरा जाळला तर आपल्या नशिबाला सुद्धा आपण जाळून घेतो. त्यामुळे हा काडी कचरा, कारण जो काही तृणधान्य आहे याचं जे खालचं भाग आहे, मुळाकडचा भाग हा जमिनीतच पाहिजे, तो लागतो ह्या सगळ्या जीवाणूंना. तो कुजवण्याचं काम हे जीवाणू करतात, स्वतःचं पोटही भरतात. मधला भाग हा गुरांसाठी असतो आणि वर माणसांसाठी असतो. हे आपण अन्नधान्याच्या बाबतीमध्ये लक्षात घेतो. त्यामुळे ह्या काडी कचरा आच्छादन याच्यावरती पाहिजे. तर हे जीवाणू, हे गांडुळं खूप चांगलं काम करतात आणि आपल्या जमिनीमध्ये वापसा हा निर्माण होत असतो. आता हा वापशाचा विषय आपल्याला एवढा वेळ नाही, परंतु आपण अजून एकदा जर गप्पा मारायची संधी मिळाली तर वापसा आच्छादन या विषयावर सुद्धा खूप सखोल अभ्यास आपण करू शकतो. आणि पद्मश्री सुभाषजी पाळेकर यांची व्याख्यानं आपण सुद्धा याच्यामध्ये अत्यंत मार्गदर्शक व्याख्यानं आपण ऐकू शकतो. त्यामुळे आपल्या जमिनीमध्ये एक तर असं आहे की या गांडुळांमुळे सगळी खतं तर मिळतात, जमीन भुसभुशीत होते आणि जेवढं पावसाचं पाणी पडतं किंवा जेवढं आपण पाणी देतो हे जमिनीमध्ये मुरतं, वाहून जात नाही. आणि जमिनीमध्ये कणाकणाच्या रूपामध्ये हे पाणी मुरतं आणि हे पाणी जेव्हा पाहिजे तेव्हा मुळ्यांना मिळत असतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी महाराष्ट्रामध्ये 3 ठिकाणी कोरडवाहू ऊस बघून आलेलो आहे. म्हणजे एक तर बघितला सातप्पा माळी यांचा ऊस बघितला कागल तालुक्यामध्ये, कागललाच त्यांची शेती. दुसरा बघितला बाळासाहेब खुळेंची शेती या नगर जिल्ह्यामध्ये आणि तिसरा बघितला
जे कृषीरत्न आणि फार महान असे ज्यांना पितामह म्हणतात सेंद्रिय शेतीचं, विश्वासराव पाटील लोहाऱ्याचे, त्यांच्या शेतामध्ये मी पाहिलं की त्यांची तिन्ही ठिकाणी आणि कोरडवाहू ऊस मी बघितला. कारण काय आहे की त्यांच्या शेतामध्ये अशा प्रकारचं क्लायमेट निर्माण त्यांनी केलं, अशा प्रकारचं वातावरण केलं, अशा प्रकारचं आच्छादन असतं, अशा प्रकारची गांडुळं आहेत, अत्यंत सूक्ष्म जीवाणू आहेत की ज्यांच्या असण्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा जेवढा काही पाऊस पडतो, जेवढं काही पाणी पडतं ते सगळं जमीन धरून ठेवते, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी वाढते. तर अशा प्रकारचं या नैसर्गिक शेतीचा उपयोग आहे. जर आता हे जे नैसर्गिक शेती आहे याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. आता याच्यामधला एक पुढचा भाग घेऊ आपण आणि पुढचा विषय घेऊ की पुढचा जो भाग आहे तो असा आहे की आपण ही शेती, आता सुरुवातीला काही जणांचे प्रश्न असतात की ही शेती आम्ही सुरू केलं की मग 3 वर्ष आम्हाला उत्पादन मिळणार नाही, मग ती जमीन आमच्या रासायनिक आहे, मग ती सेंद्रिय व्हायला वेळ लागेल. तर ठीक आहे, जे काही रासायनिक खतं असतील ते असतील, परंतु हे जर आपण दर 15 दिवसाला आपण जर हे जीवामृत देऊ आणि आपल्या शेतामध्ये जर आच्छादन चांगलं असेल आणि वापसा जर चांगला मिळत असेल, योग्य प्रमाणात पाण्याचं प्रमाण असेल, अति पाणी नसेल, तर आपल्याला पहिल्या वर्षापासूनच उत्पादन चांगलं मिळायला सुरुवात होते. थोडंफार उत्पादन जरी 10 क्विंटलचं 8 क्विंटल आलं तरीसुद्धा उत्पादन खर्च कमीत कमी होतो. त्यामुळे आपल्याला मूळ उत्पन्न चांगलं मिळतं. त्यामुळे आपल्याला उत्पादन जास्त पाहिजे, नुसत्या रास मोठी पाहिजे का खिशामध्ये पैसे जास्त पाहिजेत याचा आपण विचार करावा. तर उत्पन्न आपल्याला भरपूर पाहिजे, पैसे जास्त पाहिजेत. त्यामुळे आपला उत्पादन खर्च कमी झाला की आपलं उत्पन्न वाढतं आणि त्याच्यामुळे 8 क्विंटल जरी आलं 10 क्विंटलचं सुरुवातीच्या वर्षामध्ये तरीसुद्धा पैसे जास्त आपल्या खिशामध्ये आपल्याला मिळतात. त्यामुळे हा पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामध्ये की आपल्याला ही सगळीच्या सगळी शेती आपली नैसर्गिक करायची नाही आहे, करू शकत नाही आपण. आपल्याकडे बऱ्याच जणांकडे गायीसुद्धा नाही आहेत. आता गायी नसतील तर आपल्याला समजा नाईलाजाने सध्यापुरतं आपण वेस्ट डिकम्पोजर वापरू शकतो. वेस्ट डिकम्पोजर आपण वापरू शकतो की ज्याच्यामध्ये गायीच्या शेणातले जीवाणू काढून त्याचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचा विषय आज आपण करणार नाही, पण ते सुद्धा आपण वापरू शकतो. परंतु आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे तर घरच्या पुरती सुरुवात करायची आहे विषमुक्त शेतीची. कारण बाजारातला जो भाजीपाला आहे हा प्रचंड फवारलेला भाजीपाला आपण खात असतो, शेतकरी सुद्धा खातो. जो बाजारात जातो आणि शेजारच्या शेतकऱ्यांनी फवारलेला भाजीपाला खातो, कदाचित आपण फवारलेलाच आपल्याला खावा लागतो. आपण जातो बाजारामध्ये, चांगले चमकदार वांगे बघतो आपण, पण ते कसे असतात, आदल्या दिवशी कोराजन फवारलेले असतात आणि आपण आपल्या घरी ते वांगे आणतो आणि ते अंतर्प्रवाही विष आहे, ते आतमध्ये गेलेलं असतं. आपल्या आई वडिलांना, आपल्या लहान लहान बाळांना आपण ते विष खाऊ घालतो, खा आणि मरा. आपण आई वडिलांना, लहान बाळांना मारण्याचा प्रयत्न करतो की नाही. म्हणून मी गमतीने असं म्हणतो की आपल्यावरती 302चा गुन्हा नोंदवायला पाहिजे की नको, किंवा निदान 307चा तरी गुन्हा आपण नोंदवू शकतो का, म्हणजे नोंदवला घ्यायला पाहिजे की नको. तर हा गमतीचा भाग जरी सोडला तरी आज सर्व शेतकरी बांधव सुद्धा आणि सर्व शहरातली जनता तर तिला तर काही पर्यायच नाही आहे. आपण जे देऊ ते खात आहेत. त्यामुळे अशा प्रकारचा विषारी भाजीपाला असे एक विष सगळीकडे खाऊ घालण्याचं महापातक आपण करत आहोत. या महापातकातून वाचायचं असेल तर आपण सुरुवातीला असा निश्चय केला पाहिजे की निदान मी तरी हे विष खाणार नाही, माझ्या कुटुंबाला असं विष खाऊ घालणार नाही. म्हणून आपण 1 गुंठे 2 गुंठे अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे. आता आपल्याला प्रश्न निर्माण होईल की याच्यावरती रोग येणार आहे, कारण बाकीचे सगळे लोक युरिया वापरत आहेत, त्यामुळे रस शोषक किडी येणार आहेत, आमच्याही पिकावर येतील. तर सुरुवातीचा भाग त्यातला असा आहे की ज्या वेळेला आपण युरिया वापरणं बंद करतो त्यावेळेला आपलं पीक हे मजबूत होतं, आपली आई बलवान होते, आपलं पिकाला हे कीड जास्त प्रमाणावर परिणाम करू शकत नाही. आणि समजा आलीच रोगराई आली तर आपण काय करू शकतो की आपल्याच जवळ त्याचं औषध आहे. कारण भगवंताचं तत्व रोग आला तिथेच भगवंतानी त्याचं औषध पण निर्माण करून ठेवलेलं आहे. आता ज्या शेतामध्ये जो रोग आला
त्याचं औषध भगवंतानी कुठे निर्माण केलं आहे? तर त्या शेताच्या बांधावरती त्याचं औषध भगवंतानी निर्माण करून ठेवलेलं आहे. त्या बांधावरती ज्या वनस्पतीला बकरी तोंड लावत नाही, बकरी खात नाही, अशा कोणत्या वनस्पती आहे? रुई आहे, धोत्रा आहे, कडुलिंब आहे. अशा प्रकारच्या ज्या वनस्पती आहेत त्यांचा पाला आपण काढायचा, कुटायचा आणि गोमूत्रात उकळून फवारायचा, तर कोणताही रोग येत नाही. पण आपला आता विश्वास बसत नाही. आपल्याला आयत्या बाटल्या लागतात, आयत्या बाटल्या आणायच्या, फवारायच्या, आपल्या शरीरामध्ये ते विष घ्यायचं. अशा प्रकारची सवय आपल्याला लागलेली आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारचा भाजीपाला आपण खातो. तर आपल्याला काय करावं लागणार आहे? तर हे जे वनस्पती आहे यांच्यापासून आपण एक सोपा आणि रामबाण औषध तयार करण्याचा फॉर्म्युला तयार केलेला आहे. हे रामबाण औषध आहे, तुमच्या कोराजनपेक्षा भारी आहे. आपल्या घरच्या म्हणजे किंवा आपल्या दुकानातल्या सगळ्या औषधांपेक्षा, कोराजनपेक्षा हे अत्यंत भारी आहे, घरच्या घरी तयार होतं. तर अशा पद्धतीचं औषध आहे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठा हंडा तांब्याचा, 20 लिटर गोमूत्र त्याच्यात घ्यायचं. त्याच्यामध्ये अर्धा किलो कडुलिंब पाला कुटून टाकायचा, पाव किलो रुईचा पाला रुचकीचा, पाव किलो धोत्र्याचा पाला, पाव किलो बेशरम पाला आणि पाव किलो सीताफळ पाला. हे सगळे पाले ठेचून त्याच्यामध्ये टाकायचे. अर्धा किलो लसूण ठेचून टाकायचा, अर्धा किलो आणि मिरची, हिरवी तिखट मिरची त्याच्यात टाकायची आणि पाव किलो तंबाखू गावरान त्याच्यात टाकायचं ठेचून. तर अशा प्रकारचा टाकून त्याच्यामध्ये आपल्याला आणि ते उकळायचं आहे झाकण ठेवून. चांगलं उकळायचं, रटरट अर्ध होईपर्यंत उकळायचं आहे. अर्ध झाल्यानंतर त्याला आपल्याला 48 तास थंड करायचं आहे. कारण काय आहे की 48 तासामध्ये त्याच्यामध्ये आणि तांब्याचा अर्क उतरतो. तांब हे जबरदस्त बुरशीनाशक आहे. त्यामुळे त्यात इतर कीटनाशक सगळ्या प्रकारचे गुणधर्म उतरतातच, परंतु बुरशीनाशकसुद्धा तोही गुणधर्म त्याच्यात उतरतो. म्हणजे सर्व रोगांवर एकच उपाय, जसं खेड्यामध्ये म्हणतात ना, एकच खाय आणि तिकडंच जाय, अशा प्रकारचा सर्व रोगांवर एकच उपाय आहे रामबाण. पण हा दर 8-10 दिवसाला फवारावा लागतो. कारण हे कीटनाशक नाही, हे कीड प्रतिबंधक आहे. नाशकसुद्धा आहे. जर आला कीड तर सोडणार नाही, आडवा येईल तर त्याला आडवा करणार, अशा प्रकारची शक्ती त्याच्यामध्ये आहेच. परंतु हा रोग येऊच देत नाही. त्यामुळे दर 8-10 दिवसाला याची फवारणी आपल्याला करायची आहे. आणि हे जर फवारणी आपण केली तर एकही रोग येत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जमीन बलवान करण्यासाठी जमिनीतली खतं, जमिनीत सर्व खतं आहेत. जमीन ही अन्नपूर्णा आहे. जमीनमध्ये सर्व खतं आहेत, फक्त ती कच्ची आहेत, अनअवेलेबल आहेत. आता त्यांचं रूपांतर, जसं आपली आई कच्च्या दाण्यांचं रूपांतर भाकरीमध्ये करते आणि आपल्याला खाऊ घालते, तसं या कच्च्या खताचं रूपांतर करण्यासाठी कोणती आई आपल्याला भाकरी देते? या मुळ्यांना कोणती आई भाकरी देते? तर ही जीवाणू माता, ही गांडूळ माता ही आपल्याला देते. तर या प्रकारचं काम, या प्रकारचं कार्य आपल्याला सगळ्यांना करावं लागणार आहे. आपली जमीन ही आपल्याला बलवान करावं लागणार आहे. आपली आई ही दुबळी झालेली आहे. आता आई दुबळी झाल्यामुळे जे बाळ जन्माला येणार आहे ते सुद्धा दुबळच येतं, रोगट येतं. त्यामुळे आपलं जे पीक पाणी आहे ते रोगट येत असतं, कारण आपली आई दुबळी आहे. आई बलवान करण्याचं कार्य सुरुवातीला आपल्याला अमृत करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला दुसरा एक पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय काय आहे? तर आपल्याला डाळीचं पीठ याच्याऐवजी जर आपण 1 किलो दही वापरलं तर हे जीवामृत तयार व्हायला साधारण 7 दिवस लागतात. परंतु हे जीवामृत जे तयार होतं हे जवळजवळ 35 दिवस, 25-30 दिवस टिकतं. याला दुर्गंध येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर दही असेल आपल्याकडे तर आपण ह्यामध्ये करून आपण सर्वांनी ही नैसर्गिक शेती ही करावी. मी सगळ्यांना विनंती करतो आणि आपण शांतपणे ऐकून घेतलं. आपल्याला कदाचित काही प्रश्न पण असतील तर हे कदाचित हे यूट्यूबवरचं उपलब्ध पण असेल, त्याच्यावर जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरंसुद्धा माझ्या मतीप्रमाणे, माझ्या माहितीप्रमाणे मी देईल, किंवा आपल्याला जी उत्तर जे लोक देऊ शकतात अशा प्रकारचं
मी तुम्हाला त्या पद्धतीचे नंबरसुद्धा आपल्याला देईल. तर मला वाटतं की आपण काही प्रश्न आलेले आहेत. ऑर्गॅनिक शेतीसाठी सरकारने काय काय पॉलिसीज तयार करायला हव्यात. तर आता सरकारने काय करायला हव्यात आणि सरकार काय करतंय हा खूप मोठा विषय आहे. सरकार आत्तापर्यंत झोपलेलंच होतं, आत्ता थोडं जागं झालेलं आहे. आता या 20 लाख कोटीचं जे काही पॅकेज आलेलं आहे तर त्याच्यामध्ये आणि या सेंद्रिय शेतीसाठी खूप मोठं क्लस्टर बेस्ड योजना त्यांनी केलेली आहे. म्हणजे एकेका तालुक्यामध्ये 1,000 हेक्टर आणि शेती निवडून त्याच्यामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणावरती आणि या 1,000 हेक्टर प्रत्येक तालुक्यामध्ये हे सेंद्रिय शेती करायची या संदर्भातलं प्रशिक्षण, या संदर्भातली सगळी प्रकारची मदत सरकार करणार आहे. पण अजूनही ते थोडंसं लक्षात येत नाही की हे किती, म्हणजे अजूनही त्याचं उलगडा व्हायचा आहे. याच्यामध्ये आपण याच्यामध्ये सरकारचं जे काही आत्ताशी सुरुवातीचा GR आलेला आहे किंवा सुरुवातीचा विषय आलेला आहे, पण याच्यामध्ये आता पुढे हे कशा पद्धतीने पुढे जात आहे तर हे आपण बघू शकतो. या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सुद्धा खूप चांगल्या प्रकारची योजना ही राबवलेली आहे आणि शेती आधारित उद्योगांचा विषयसुद्धा आहे. आज तो आपला विषय नाही, परंतु तो सुद्धा आपल्याला सरकारच्या सुद्धा अनेक प्रकारच्या योजना याच्यामध्ये उपलब्ध आहेत. तर याचा वेळोवेळी आपल्याला काही गोष्टी पाठवण्यात येतील. गावांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे गट आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्या आपल्याला निर्माण कराव्या लागतील आणि त्याचाही उपयोग आपल्याला करावा लागणार आहे. तर अजून काय प्रश्न आहे? ठीक आहे. तर हे प्रश्न एक प्रश्न त्यांनी विचारला, चांगला आहे. तर अजूनही पुढे सुद्धा आपल्याला काही याच्यामध्ये आपल्याला हे कॉन्व्हर्सेशन सुरू करता येईल. आपल्याला हा व्हिडिओसुद्धा उपलब्ध राहील आणि अजूनही याच्यामध्ये आपलं सुद्धा ज्ञान आपण शेअर करू शकतो. तर आपण मला ही संधी दिली. हां हां ठीक आहे. आता वेळ पण आपली संपलेली आहे. काय प्रदीपजी, काय संपवायचं आहे का? प्रदीपजी पाटील, ठीक आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा प्रदीपजी सर्वांना एकदा धन्यवाद देऊन माझं बोलणं मी संपवतो. जय श्रीराम, जय बलराम.